केडीएमसी शिंदेंसोबत जाण्याबाबत राज ठाकरेंना कल्पना होती अशी माहिती सूत्रांकडून कळते। राज ठाकरेंना कल्पना देऊनच पक्षाचे नेते निर्णय घेत आहेत असं 19 जानेवारीला तिघांमध्ये ठाण्यातील येऊरमध्ये पहिली बैठक झाल्याची माहिती याचा समोर येते। 20 जानेवारीला हॉटेल ताज लँडसेंडमध्ये रात्री बैठक झाली। केडीएमसीत शिंदेंसोबत जाण्याबाबत राज ठाकरेंना कल्पना दिली होती अशी माहिती आता सूत्रांकडून कळते। राज ठाकरेंना कल्पना देऊनच श्रीकांत शिंदे भेटले अशी माहिती आता समोर येते। रवींद्र चव्हाणांविरोधात पडद्यामागे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे एकत्र असल्याचं कळतंय। कल्याण डोंबिवलीत पडद्यामागे काय घडलं याची इनसाइड स्टोरी आता TV9 वर पाहता येते। निकालानंतर चव्हाणांना घेण्याची संधी दोन्ही नेत्यांना मिळाली आहे। गटस्थापनेवेळी श्रीकांत शिंदे, राजू पाटील आणि संदीप देशपांडेही एकत्र होते। यावर आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्याला अधिकची माहिती देतील। काय सांगाल? डोंबिवलीमध्ये शिंदे शिवसेना आणि मनसे यांनी एकत्रित जी आघाडी केली याची कल्पना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नव्हती। राज ठाकरे यांना हा निर्णय मान्य नाही। राज ठाकरेंना कल्पना देण्यात आली नव्हती। या सगळ्या निर्णयापासून राज ठाकरे अनभिज्ञ होते असा दावा संजय राऊत करता आहेत, मनसेतले ज्येष्ठ नेते करता आहेत। पण TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची ही माहिती किंवा खात्रीलायक माहिती आहे की राज ठाकरे यांना कल्पना देऊनच शिंदे शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा निर्णय मनसे नेत्यांनी घेतला। या निर्णयाला किंवा या माहितीला पुष्टी यासाठी मिळते ही आघाडी करण्याबाबतीत दोन महत्त्वाच्या बैठका पार पडल्या। 19 जानेवारीला एक बैठक पार पडली जी ठाण्यातल्या येऊरमध्ये ही बैठक पार पडली, ज्याला शिवसेना शिंदे गटाचे लोकसभा गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मनसेचे कल्याण डोंबिवलीचे स्थानिक माजी आमदार राजू पाटील आणि मनसे नेते संदीप देशपांडे उपस्थित होते। या बैठकीत नेमकं ठरलं की कसं हे फॉर्मेशन करायचं आणि त्या बाबतीतली कल्पना राज ठाकरे यांनाही तिकडची केडीएमसी मधली राजकीय स्थिती काय आहे, पक्षाची स्थिती काय आहे, हा निर्णय आपल्याला का घ्यावा लागणार आहे, हे सगळं राज ठाकरे यांना या स्थानिक नेते राजू पाटील आणि संदीप देशपांडे यांनी पटवून दिलं। त्यानंतर 20 तारखेलाही एक महत्त्वाची बैठक पार पडली जी वांद्र्यातल्या ताजलँड हॉटेलमध्ये पार पडली आणि नेमकं 21 तारखेला आघाडी स्थापन करण्यासाठी नेमकी काय प्लॅनिंग करायची आहे हे या बैठकीत ठरलं। त्यामुळे भले संजय राऊत किंवा मनसेतले काही ज्येष्ठ नेते हा दावा करत असले की पक्ष यापासून अनभिज्ञ होता, राज ठाकरेंना कल्पना नव्हती, राज ठाकरे या निर्णयाने व्यथित आहेत, तर तसं नाही। राज ठाकरे यांना या सगळ्या घडामोडींची पूर्ण कल्पना देण्यात आली असल्याची माहिती TV9 मराठीकडे आहे आणि हे नेमकं का घडलं, कल्याण डोंबिवली मधलं राजकारण काय होतं, त्याची इनसाइड स्टोरी ही TV9 मराठीकडे आहे। या सगळ्याची सुरुवात झाली आहे निवडणुकीच्या आधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विविध पक्षातून माणसं, नेते, पदाधिकारी आपल्याकडे घेण्यास सुरुवात केली होती। त्यात मनसेही कल्याण डोंबिवलीतले अनेक नेते रवींद्र चव्हाणांनी आपल्या पक्षात प्रवेश करून घेतले। त्यामुळे साहजिकच राजू पाटील हे जिकडचे स्थानिक नेते आहेत ते अस्वस्थ, नाराज होते। रवींद्र चव्हाणांपर्यंत निरोप पोहोचवण्यात आला की हे पक्षप्रवेश थांबवा अशी आग्रही विनंती रवींद्र चव्हाणांना केली गेली। मात्र त्यानंतरही अनेक पक्षातून जसे पक्षप्रवेश चालू राहिले तसेच मनसेतूनही पक्षप्रवेश सुरू राहिले। त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसेकडे अशी स्थिती निर्माण झाली की उमेदवार ठरविण्यात अडचण येऊ लागली, पक्षाकडे तितके ताकदीचे उमेदवार नसणं ही एक मोठी समस्या निर्माण झाली। अशा वेळेस दुश्मन का दुश्मन वो अपना दोस्त अशी जी एक स्ट्रॅटेजी असते, डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यात भले आपापसात किती मतभेद असले तरी रवींद्र चव्हाणांची धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर चव्हाणांविरोधात पडद्यामागे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे एकत्र आल्याचं कळतंय, तसंच राज ठाकरेंना याची कल्पना असल्याचंही सूत्रांकडून कळतंय।